हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCS ने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। Change the voice. Who wrote the letter? By whom was the letter written? Whom were written the letter? By whom was written the letter? Who written the letter? तर whoच्या सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना whoचे by whom होते, त्यानंतर हेल्पिंग वर्ब येते, त्यानंतर येते ऑब्जेक्ट व नंतर येते V3 क्रियापदाचं तिसरं रूप। बाय whom नंतर हेल्पिंग वर्ब, ऑब्जेक्ट आणि V3। तर ऑप्शन्समध्ये बाय whomने ऑप्शन A ची सुरुवात झाली, ऑप्शन C ची सुरुवात झाली, त्यामुळे ऑप्शन बी, ऑप्शन डी एलिमिनेट झाले। आता बाय whom नंतर आपल्याला पाहिजे हेल्पिंग वर्ब। तर हेल्पिंग वर्ब येईल ऑब्जेक्ट नुसार। सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट काय आहे? दी लेटर। दी लेटर आहे सिंगुलर, सो सिंगुलर वर्ब येईल वॉज येईल। हेल्पिंग वर्ब वॉज नंतर येईल तुमचं ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट म्हणजे दी लेटर। बाय whom वॉज दी लेटर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर ऑप्शन सी मध्ये आहे बाय whom वॉज रिटन। आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर पाहिजे ऑब्जेक्ट। तर हेल्पिंग वर्ब नंतर दी लेटर हे ऑब्जेक्ट आले ऑप्शन ए मध्ये, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। बाय whom वॉज दी लेटर रिटन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस। ठीक आहे। हूने स्टार्ट होणाऱ्या सेंटेन्सचं पॅसिव्ह होताना बाय whomने सुरुवात होते, त्यानंतर येते हेल्पिंग वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर V3। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। स्पॉट दी एरर. The enemy has received many informations regarding the activities of the army of our neighboring country. तर या सेंटेन्समध्ये कुठे एरर आहे? The enemy has received many informations regarding the activities of the army of our neighboring country. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर सेंटेन्समध्ये इन्फॉर्मेशन्स आले। तर मला सांगा इन्फॉर्मेशन हे काय आहे? तर हे आहे अनकाउंटेबल नाउन। अनकाउंटेबल नाउनला एस लावता येतो का? एस प्रत्यय लावून अनकाउंटेबल नाउनला प्लुरल करता येत नाही। इन्फॉर्मेशन, शुगर, मिल्क, वॉटर ही अनकाउंटेबल नाउन्स आहेत आणि एस लावून त्याला प्लुरल करता येत नाही। त्यामुळे मेनी इन्फॉर्मेशन्स रिगार्डिंग या पार्टमध्ये एरर आहे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे। अनकाउंटेबल नाउनला एस प्रत्यय लावून त्याचं प्लुरल करता येत नाही। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। चूज द करेक्ट स्पेलिंग. पार्लियामेंटची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे। तर काय आहे पार्लियामेंटची करेक्ट स्पेलिंग? PARLIAMENT पार्लियामेंट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। डक, डकलिंग, शीप डॅश. डक इज रिलेटेड टू डकलिंग इन द सेम वे शीप इज रिलेटेड टू. जर बदकाचा संबंध बदकाच्या पिल्लूशी आहे तर मेंढीचा संबंध कशाशी येईल? तर मेंढीच्या पिल्लाला, शीपच्या पिल्लाला म्हणतात कोकरू, लांब। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। डक, डकलिंग, शीप, लांब। व्हॉट इज कोल्ट? कोल्ट काय आहे? तर घोड्याच्या पिल्लाला म्हणतात कोल्ट, शिंगरू। कब कशाला म्हणतात? तर लायन, टायगर, बियर, वुल्फ यांच्या पिल्लांना म्हणतात कब। ठीक आहे। काफ, काऊ, बफेलो यांच्या पिल्लांना म्हणतात काफ। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। Give the meaning of the phrase to grease the palm. To use grease on palm, stick grease to a palm, to bribe, not to listen to higher authority. To grease the palm. काय या फ्रेजचं करेक्ट मीनिंग? तर टू ग्रीस दी पामचा अर्थ असतो लाच देणे। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। लाच देणे, टू ब्राइब, टू ग्रीस दी पाम। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. He dash English before he went to London. Has learnt, is learnt, had learnt, will learn. तर अशाच प्रकारचा एक क्वेश्चन्स आपण कालच्या व्हिडिओत सुद्धा पाहिला होता। टेन्सचा कोणता रूल इथे अप्लाय होतो? तर जेव्हा सेंटेन्समध्ये दोन घटना एका पाठोपाठ एक आलेल्या असतात तेव्हा आधी कोणता काळ असतो आणि नंतरच्या घटनेचा काळ कोणता असतो? तर आधी घडलेल्या घटनेचा काळ असतो पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स, आणि त्यानंतरची घटना असते सिंपल पास्ट टेन्समध्ये, साध्या भूतकाळामध्ये। ही डॅश इंग्लिश बिफोर ही वेंट टू लंडन. तर तो आधी लंडनला गेला की आधी इंग्लिश शिकला? तर तो आधी इंग्लिश शिकला मग लंडनला गेला. तर तो आधी इंग्लिश शिकला फर्स्ट घटना आहे. कोणत्या काळामध्ये येईल?
पास्ट परफेक्ट टेन्समध्ये येईल, पूर्ण भूतकाळामध्ये येईल. ऑप्शन्समध्ये पास्ट परफेक्टचा ऑप्शन कोणता आहे? तर विल भविष्यकाळ, हॅज प्रेझेंट टेन्स, इज प्रेझेंट टेन्स, हॅड लर्न्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही हॅड लर्न्ड इंग्लिश बिफोर ही वेंट टू लंडन. फर्स्ट घटना असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि सेकंड घटना असते सिम्पल पास्टमध्ये. त्यामुळे इथे वेंट आलेलं आहे, V2 आलेलं आहे, सिम्पल पास्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द राईट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. दिस इज द डॅश बुक आय हॅव एव्हर रेड. बॅड, वर्स, वर्स्ट, बेटर. दिस इज द डॅश बुक आय हॅव एव्हर रेड. तर कोणतं करेक्ट ॲडजेक्टिव्ह येईल इथे? तर सेंटेन्समध्ये दी आलेलं आहे. दी कधी येते? तर दी हे आर्टिकल येते सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी. ऑप्शन्समध्ये सुपरलेटिव्ह डिग्री कोणती आहे? तर बॅड पॉझिटिव्ह डिग्री, बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री, वर्ससुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्री. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वर्स्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे. बॅड, वर्स, वर्स्ट. दिस इज द वर्स्ट बुक आय हॅव एव्हर रेड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी दी हे आर्टिकल वापरतात. दी बेस्ट, दी वर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज नॉट ए कलेक्टिव्ह नाउन? फ्लॉक, ज्युरी, शीप, कमिटी, ट्राईब, आर्मी. यांपैकी कोणतं कलेक्टिव्ह नाउनमध्ये येत नाही? नॉट ए कलेक्टिव्ह नाउन. ज्युरी, आर्मी, कमिटी की शीप. तर कलेक्टिव्ह नाउन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक एक्झामला यावर क्वेश्चन येतो. तर फ्लॉक काय असते? थवा, पक्ष्यांचा थवा. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स. ए ज्युरी ऑफ जजेस. ए कमिटी ऑफ मेंबर्स, समिती. ए ट्राईब ऑफ पीपल. अॅन आर्मी ऑफ सोल्जर्स, सैन्यांची तुकडी. शीप हे काय आहे? तर शीप येईल कॉमन नाऊनमध्ये. आता मला तुम्ही सांगाल शिपचं कलेक्टिव्ह नाऊन काय आहे? तर ए फ्लीट ऑफ शिप्स, जहाजांचा ताफा. ए फ्लीट ऑफ शिप. फ्लीट येईल कलेक्टिव्ह नाऊन, शिप आहे कॉमन नाऊन. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शिप इज नॉट ए कलेक्टिव्ह नाऊन. ठीक आहे. एकदा कलेक्टिव्ह नाउन्स रिवाइज करा माझ्याबरोबर. ए ज्युरी ऑफ जजेस, an army of soldier, a chain of mountains, a committee of members, a fleet of ships, a troop of dancers, a gang of robbers, a pride of lions. त्यानंतर फिशसाठी काय येते? शोल, ए शोल ऑफ फिश, माशांचा समूह. देन फ्लॉवर्स अँड फ्रुट्ससाठी काय येते? क्लस्टर ऑफ फ्रुट्स ऑर फ्लॉवर्स, फळांचा घोस, फुलांचा घोस. ट्रीजसाठी काय येईल? ए क्लंप ऑफ ट्रीज, झाडांचा समूह. पीपलसाठी ए क्राऊड ऑफ पीपल, माणसांची गर्दी. देन कॅटलसाठी ए हर्ड ऑफ कॅटल, गाईगुरांचा कळप. सिंगर्ससाठी काय येईल? ए कॉयर ऑफ सिंगर्स. त्यानंतर केसांसाठी काय येईल? हेअर, ए लॉक ऑफ हेअर. ही सर्व कलेक्टिव्ह नाउन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. शी वॉज टेकन टू द डॉक्टर बाय हर फॅमिली. हर फॅमिली टूक हर टू द डॉक्टर. Her family is taking her to the doctor. Her family will take her to the doctor. She took her family to the doctor. She was taken to the doctor by her family. तर हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. याचं करायचं आहे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस. तर सेंटेन्समध्ये आले वॉज टेकन. वॉज प्लस टेकन म्हणजे V3 आहे. वॉज प्लस V3 सेंटेन्समध्ये कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते, क्रियापदाचं दुसरं रूप असते. टेकनचं दुसरं रूप काय येईल? V2 काय येईल? तर टूक होईल. टूक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर इज टेकिंग, बी एलिमिनेट झालं. विल टेक, सी एलिमिनेट झालं. टूक आहे ऑप्शन एमध्ये, ऑप्शन डीमध्ये. या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट काय आहे? बाय हर फॅमिली. हर फॅमिली ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे हर फॅमिलीपासून आपल्याला सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन एमध्ये आहे. सो ऑप्शन ए विल बी अर करेक्ट आन्सर. हर फॅमिली टूक हर टू दी डॉक्टर येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अँटोनिम ऑफ ॲकोलेड. क्रिटिसिझम, विक्टरी, डिफिकल्टी, फ्रेंडली. ॲकोलेड. तर ॲकोलेड म्हणजे प्रशंसा, स्तुती, प्रेज, कॉम्प्लिमेंट. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर क्रिटिसिझम काय असते? निंदा करणे, टीका करणे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲकोलेडचा अँटोनिम येईल क्रिटिसिझम. ठीक आहे. क्रिटिसिझम म्हणजे टीका करणे, निंदा करणे. ॲकोलेड म्हणजे प्रशंसा करणे, स्तुती करणे. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट देणे. नेक्स्ट क्वेश्चन.
चूज द अँटोनिम ऑफ विजिलंट. विजिबल, इल्युझिव्ह, केअरफुल, केअरलेस. विजिलंटचं अँटोनिम तर काय असते विजिलंट म्हणजे? तर विजिलंट म्हणजे सावध, जागरूक, कॉशियस, केअरफुल, त्यानंतर अलर्ट, अवेक. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर केअरफुल हे सिनोनिम येईल विजिलंटचं. केअरलेस येईल तुमचं अँटोनिम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. केअरलेस निष्काळजी आणि विजिलंट केअरफुल. हे इल्युझिव्ह असते, मायावी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज राईट डॅश. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. इज दी, इजंट इट, शी इज, इजंट शी. तर कोणता करेक्ट क्वेश्चन टॅग येईल इथे? शी इज राईट डॅश. तर सगळ्यात आधी मला सांगा, हा क्वेश्चन होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? शी इज राईट होकारार्थी आहे आणि होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. शी इज राईट होकारार्थी सेंटेन्स आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. सो क्वेश्चन टॅग येईल नेगेटिव्ह, इजंट शी. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. शी इज राईट इजंट शी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को. क्युअर ऑल, सक्सेस, डिटर्मिनेशन, रिझल्ट. अँटोनिम ऑफ फियास्को. तर फियास्को म्हणजे अपयश. अँटोनिम येईल सक्सेस. ऑप्शन बी सक्सेस, यश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लायन इज रिलेटेड टू डेन, देन हॉर्स इज रिलेटेड टू डॅश. जर सिंहाचा संबंध गुहेशी आहे तर घोड्याचा संबंध कशाशी येईल? तर सिंह गुहेत राहतो, घोडा कशात राहतो? तबेल्यात राहतो. तबेला म्हणजे स्टेबल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. व्हॉट इज केनल? तर केनल इज रिलेटेड टू डॉग्स. डॉग्सचं असते केनल. हाईव, बीज, मधमाशींचा पोळा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट एक्सप्रेशन. फिश इन हॉट वॉटर, फिश इन क्लिअर वॉटर्स, लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. तर यापैकी करेक्ट इडियम कोणतं आहे? तर लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. करेक्ट इडियम आहे लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. म्हणजे नॉट कम्फर्टेबल अँड अनयुज्युअल सिच्युएशन, अनफॅमिलियर सिच्युएशन, लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. माशाला जर पाण्याबाहेर काढलं तर त्याला अनकम्फर्टेबल वाटेल, त्रास होतो, त्याच्यासाठी ती अनफॅमिलियर सिच्युएशन होईल. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीसाठी अन अनफॅमिलियर सिच्युएशन असणे, त्यासाठी वापरतात हे इडियम लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज करेक्ट इंडेफिनाइट प्रोनाउन फॉर फिलिंग द ब्लँक. डॅश आर पनिश्ड. समवन, एनीवन, समबडी और फ्यू. डॅश आर पनिश्ड. तर समवन, एनीवन, समबडी, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, नन, नोबडी यांच्यानंतर सिंग्युलर वर्ब येते की प्लुरल वर्ब येते? तर सिंग्युलर वर्ब येते. सेंटेन्समध्ये कोणतं वर्ब आले? आर प्लुरल आहे, अनेकवचनी आहे आणि फ्यूचा एकवचनी आणि अनेकवचनी या दोन्ही अर्थाने वापर केला जातो. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फ्यू आर पनिश्ड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. समवन, एनीवन, समबडी यांच्यानंतर येते सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंटेग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइंड वर्ड? कॉमन नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन. तर कोणत्या टाईपचं नाउन आहे इंटेग्रिटी? तर इंटेग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा, फेथफुलनेस, फेथ, फेअरनेस. तर कोणतं नाम येईल? भाववाचक नाम येईल, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑप्शन सी. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, मटेरियल नाउन पदार्थवाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी ऑलवेज डॅश हिअर. कम्स, हॅड कम, कम और इज कमिंग. शी ऑलवेज डॅश हिअर. तर ऑलवेजचा रूल लक्षात घ्या. तर जेव्हा सेंटेन्समध्ये ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, युज्युअली असे शब्द असतात, म्हणजेच घटना सतत घडते अशा अर्थाचे शब्द असतात, तेव्हा साधा वर्तमान काळ असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. सतत घडणारी घटना, नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, म्हणी, सुविचार हे नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. ठीक आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं ऑप्शन काय आहे? हॅड पास्ट टेन्स, इज कमिंग, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तर कम येईल की कम्स येईल? तर शी नुसार इथे सिंग्युलर वर्ब पाहिजे आणि आपण पाहिलं होतं वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते आणि नाउनला एस प्रत्यय लागला की ते होते प्लुरल. सो शी नुसार इथे सिंग्युलर वर्ब येईल कम्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कम्स आहे सिंग्युलर, कम येईल प्लुरल. शी ऑलवेज कम्स हिअर येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स.
ठीक है। नेक्स्ट क्वेश्चन, ए मॅन हू स्पेंड्स टू मच इज नॉट सेन्सिबल पर्सन. चूज द वन वर्ड फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए स्पेंडथ्रिफ्ट, ए वेस्टर, ए स्पेंडर, एन अनइकॉनॉमिकल मॅन. ए मॅन हू स्पेंड्स टू मच, जो खूप खर्च करतो, उधळपट्टी करणारा. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? ए स्पेंडथ्रिफ्ट, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. खूप खर्च करणारा, एक्स्ट्रावॅगंट, उधळपट्टी करणारा. ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, pig, sty, lunatic dash. If pig is related to sty, then lunatic is related to web, burrow, stable, asylum. डुकराचा डुक्करखाना असतो, वेड्यांचं काय येईल? तर वेड्यांचं हॉस्पिटल. काय म्हणतात वेड्यांच्या हॉस्पिटलला? असायलम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वेब कोणासाठी असते? स्पायडर्स वेब, कोळ्याचं जाळं. बरो, रॅबिट्स बरो, सशाचं बीळ. स्टेबल, तबेला, घोड्याचा तबेला, हॉर्स स्टेबल. ठीक आहे। ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.